एकनाथ शिंदे साहेबांकडे पद आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे सत्ता आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे पैसा आहे असं आम्हाला कळतं. एकनाथ शिंदे साहेबांकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, आमदारांची फौज आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांकडे दवे नावाची व्यक्ती आहे का जी सिस्टममध्ये जाऊन घोळ करू शकते? एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांना मला असंही कळतं की अजितदादांची खास बैठक ही मुंबई जवळच्या कर्जत या तालुक्यामध्ये आता सुरू आहे. अजितदादांना सुद्धा आता भीती वाटायला लागलेली आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा पत्ता वोट चोरीच्या माध्यमातून सत्तेतल्या लोकांनी कट केला, तसा आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिका, ठाणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक असे जे काही मोठ्या महानगरपालिका जिल्हा परिषदच्या आहेत तिथं वोट चोरीचा वापर हा आमच्या विरोधात तर केलाच जाईल, पण आमच्या बरोबर हा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात सुद्धा केला जाणार आहे, अजितदादांच्या विरोधात सुद्धा केला जाणार आहे. म्हणून सत्ताधारी आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे गायकवाड बुलढाण्याच्या बाबतीत ते बोलतायत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं आता तिथं सॉफ्टवेअर आता वापर करण्याचा विचार करत आहेत की चोरी शोधली पाहिजे. म्हणजे भाजपवर ज्या पद्धतीने आम्ही आता बोलतोय तसं उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा सुद्धा बोलतील अशी परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये 100% येऊ शकते. त्यामुळे कोण चोरी करतंय तर भाजपचे काही पदाधिकारी चोरी करत असावेत अशी शंका आम्हाला आहे आणि ती शंका याच्यासाठी वाढत चाललेली आहे. आम्ही बोलतो इलेक्शन कमिशनवर, उत्तर मात्र भाजप तिथं देत आहे. त्यामुळे तिथंच कुठंतरी काहीतरी गोम आहे नाहीतर अडचण आहे असं आमचं मत आहे. कोण उपस्थित राहायला पाहिजे होतं? कुठे? कालची जी विरोधकांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी देखील उपस्थित राहणं गरजेचं होतं, कारण की 2019च्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर मात्र एक निवडणूक आयोगाच्या विरोधातली भूमिका अजित पवारांनी घेतली. मात्र सत्तेत सामील झाल्यावरती सत्ताधाऱ्यांचे बोल बोलले. हे कधीपर्यंत बोलतील? स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत बोलतील. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कळेल इलेक्शन कमिशनचा वापर करून अजितदादांच्या पक्षाचा काटा काढला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा काटा काढला, त्यानंतर म्हणजे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन झाल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आमचे आणि अजितदादा सुद्धा हे तिथं इलेक्शन कमिशनला आमच्याबरोबर, आता राज ठाकरे साहेब आलेत, उद्या हे दोघं सुद्धा तिथं आपल्याला दिसतील लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनच्या आधी, असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इलेक्शन कमिशन या विषयावर आपण तिथं बोलत आहोत. कुठं ना कुठंतरी आता त्यांच्यात वाद सुरू होतील. हे वाद तिथंच थांबतील असं नाही, हे वाद वाढतच जाणार आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि त्याच्याचबरोबर सायंकाळी 5-5:30 नंतर जे काय 72 लाख लोकांची मतदान, हे 72 लाख लोकांचं मतदान फक्त एका तासात झालं, याच्यावर सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही म्हणजे आधी सुद्धा माहिती मागितली, आता सुद्धा मागतोय, ती माहिती मात्र दुर्दैवाने आम्हाला मिळत नाही. राहुल गांधीजी सुद्धा तिथं मागत आहेत, पण बघूया त्या बाबतीत काय होतं. हे बघा, अजितदादांचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मी काय वेगळं बोललो होतो का? अहिल्यानगर शहराचा जर आमदार बघितला तर आता ज्या पद्धतीने ते भाष्य करतायत, दादांनी झापून सुद्धा, पत्र देऊन सुद्धा, नोटीस काढून सुद्धा त्यांचं चालूच आहे काय प्रकरण. आम्हाला असं करते पुढच्या महिन्यामध्ये 10 मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत. म्हणजे देशात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार, आणि आक्रोश कोण करतोय? तो हिंदू आक्रोश करताय. आणि त्याच्यात कोण बोलणार आहे? तर ही सगळी बोलणार आहेत. मग अजितदादांचं सुद्धा आहे. म्हणजे कुठं ना कुठेतरी एक आमदार भाजप दादांचा फोडत चाललेला आहे. तसंच आपण एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा तिथं बोलू शकतो. त्यामुळे बघता बघता त्यांचे 20, 25, 30 आमदार कसे त्यांच्या हातातून सुटून जातील हे कळणार नाही. आणि काही नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत जे आता भाजपशी संपर्कात राहून हे सगळे आमदार फोडतायत. आणि अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा जे कोकणातले मोठे नेते आहेत, तटकरे साहेब, ज्यांनी आता पक्ष ताब्यात
घेतलाच आहे असं आपलं समजावं लागेल. त्यांच्या माध्यमातून काही आमदार असं बघता बघता 2029 लोकसभेच्या आधी बरेच आमदार हे भाजप बरोबर गेले असतील, पण लोकच इतकी कंटाळलेले असतील. उड्या मारणाऱ्या लोकांना हे आपण कुठेतरी झूमध्येच बघूया अशी भूमिका लोक घेतील आणि सामान्य लोकांना मात्र निवडून नेऊया अशी भूमिका लोक घेतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. त्याच्यातच मी तुम्हाला म्हणतोय की बूथ कुठं ताब्यात घेतला जातो की जिथं मतदार यादी मोठ्या प्रमाणात तिथं बदल केले गेलेत. मयत व्यक्तीच्या म्हणजे जो व्यक्ती नाहीच जिवंत नाहीच त्याच्यावर दुसरं कोणीतरी व्यक्ती येऊन मतदान तिथं करत असतात, नाहीतर दुसऱ्याच नावावर तिसरं येऊन मतदान तिथं केलं जातं. म्हणूनच आम्ही म्हणतोय की अशाच बऱ्याच ठिकाणी तिथं केलं गेलंय आणि म्हणूनच व्हिडिओ जे आम्ही मागतोय ते पुरावे आहेत. पण व्हिडिओ जर म्हणजे पुरावेच तुम्ही आम्हाला देणार नसाल त्याचा अर्थ तुम्ही कुठेतरी गडबड झाली, चोरी झाली आणि त्या चोरीवर आता पांघरून घालण्याचा प्रयत्न हा इलेक्शन कमिशनकडनं केला जातो. शेवट सांगतो कोणाचं वोट चोरीच्या बाबतीत काय विषय आहे का? कोण म्हणलं? आता सुनील तटकरेंबद्दल मी बोललो. आता आम्ही इलेक्शन कमिशन बद्दल बोललो की देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते. मग आम्ही सारखं म्हणायला लागलो देवेंद्र फडणवीस साहेबच का बोलतायत. तर आता त्यांची जागा कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन तटकरे साहेबांना गेला असावा. आता मी बोलत नाही तू बोल आणि ते बोलायला लागले असतील असं आपल्याला म्हणावं लागेल. दवे नावाच्या व्यक्तीने इलेक्शन कमिशनची वेबसाईट मेंटेन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता का? इलेक्शन कमिशनमध्ये तो किती वेळा तिथं गेला? इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला कुठली कुठली माहिती मिळते, कशी मिळते, ही सगळी लोकांना तिथं माहिती आहे. आता तुम्ही ज्या मशीन खोलत आहात, बसवत आहात, काय बसलंय, काय निघालंय, कुठला स्क्रू टाकलाय, कुठं काय टाकलंय हे तुम्हाला कळणारच आहे. आणि मग त्या माहितीचा वापर हे तुम्ही तुमच्या जवळच्या पक्षाला करणारच आहात. तुम्ही कुठल्या पक्षातले आहेत? तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात. तुम्ही थोडी आम्हाला मदत करणार आहात की आमच्या पक्षाला म्हणजे भाजपच्या विरोधातल्या पक्षाला तुम्ही मदत नाही करणार. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पण घेतलं, तुमची लोक त्या वेबसाईटवर काम करत होती, सगळी माहिती तुमच्याकडे होती. आम्ही मागतोय आम्हाला माहिती काय दिली जात नाही. तुमच्याकडे रेडीमेड वेबसाईटच्या मदतीने माहिती तिथं होतीच आणि तुम्ही कुठल्या पक्षातले आहात तर तुम्ही भाजपचे आहात. सरळ दवेंचा तिथं लिंक ही भाजपला लागते, इलेक्शन कमिशनला लागते. म्हणून मध्ये जे काय घोळ झालाय तो सगळा त्यांच्या कंपनीच्या मदतीने केला असावं असं आमचं सगळं मत आहे. ओके. नाही, दिवाळीत ते तिथं असतील, पण मोठ्या प्रमाणात पाडव्याच्या दिवशी पवार साहेब जे लोकांना भेटत असायचे ते मात्र यंदा कदाचित ते होणार नाही. त्याचं मुख्य कारण त्यांचे धाकटे बंधू प्रताप पवार साहेब यांच्या पत्नी ह्या नुकत्याच दुर्दैव त्यांचं तिथं निधन झालं आणि कुटुंबामध्ये एक वेगळं वातावरण, दुःखाचं वातावरण असल्यामुळे तो निर्णय पवार साहेबांनी आणि कुटुंबाला तिथं घेतला आहे. त्याच्याचबरोबर आज जे काही महाराष्ट्रामध्ये लोकांचं नुकसान झालं ते सुद्धा दुसरं कारण कदाचित असू शकतं. ते ना हा तर थोडं 1-2 मिनिटं जाऊ द्या आणि मग आम्ही घेतो. हा आहे थांबा ना, थांबा त्यांना एक थोडी जागा करा. एक थोडक्यात तुम्हाला नाही थोडक्यात एक अपडेट देतो. द्या ना प्लीज. नाही संस्थेचं फोरम फॉर सिटीजन मागण्या मागताय शेवटच्या ऍडव्हर्टाईज देऊन हा
शेवटच्या मागण्या ज्या होत्या हो. आता थोडक्यामध्ये आपल्या सर्वांना एक फार महत्त्वपूर्ण माहिती ही मला इथं द्यायची आहे. माझ्याबरोबर वकील स्वप्नील सर इथं आहेत, ज्यांचं सिटीजनसाठी म्हणजे नागरिकांसाठी काम करणारं एक फोरम आहे. त्या फोरमचे ते पदाधिकारी आहेत. भावनाताई इथं आहेत, ज्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत. आमले भाऊ जे आमचे आता नवी मुंबईचे अध्यक्ष झालेत ते सुद्धा इथं आहेत. विषय आपल्या सर्वांना कुठला सांगायचा होता तर सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये असणाऱ्या एका नेत्याच्या सांगण्यावर सिडकोमध्ये बसलेले जे चेअरमन, ज्यांचं नाव मंत्री शिरसाट आहे, यांनी जो घोळ केला होता 5,000 कोटीचा, तो असे सामाजिक कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो उघडकीस आणला. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. 3 पत्रकार परिषदा घेतल्या, सिडकोवर मोर्चा काढला. सुप्रीम कोर्टामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते हे या विषयाच्या साठी लोकांच्या बाजूली, भूमिपुत्रांच्या बाजूली कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. भावनाताई ह्या लोक आयुक्तमध्ये न्याय मागण्यासाठी आता तिथं गेलेल्या आहेत. झालंय असं की जे काय मुद्दे आम्ही मांडत होतो ते सुप्रीम कोर्टाला पटलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी काही दिवसांपूर्वी झाली, ती सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलेलं आहे की तुम्ही या विषयाच्या बाबतीत जे कोणी लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता का, ती कारवाई आम्ही करू. सुप्रीम कोर्टाने कोणाकोणाला नोटिसेस काढलेल्या आहेत. तिथं यूडी विभाग, त्याच्याचबरोबर फॉरेस्ट विभाग, तिथे असणारे सेक्रेटरी, जे आपले चीफ सेक्रेटरी आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, नोटीस काढलेली आहे. सिडकोला सुद्धा त्यांनी नोटीस काढलेली आहे की तुम्हाला या बाबतीत लवकरात लवकर ऍक्शन ही घ्यावी लागेल आणि ऍक्शन तुम्ही नाही घेतली तर मग या बाबतीत आम्ही राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकारला जबाबदार धरू आणि राज्य सरकारवर तिथं कारवाई करू. म्हणजे जे आम्ही बोलत होतो ते पुराव्यासकट बोलत होतो. 12,000 पानांचे पुरावे जे आम्ही दिले, जे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी मागितले होते, ते त्यांच्यापर्यंत पोहोचून सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या बाबतीत कुठेही ऍक्शन घेतली नाही. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे स्वप्नील वकील साहेब व त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, भावनाताई व इतर आमचे सर्व पदाधिकारी व स्थानिक सर्व ग्रामस्थ, ज्याला आपण भूमिपुत्र म्हणतो, यांना सुप्रीम कोर्टाने तुर्तास न्याय दिलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 3 नोव्हेंबरला अजून एक सुनावणी होईल आणि जर सरकारने तोपर्यंत कुठंच काही कारवाई केली नाही तर 3 नोव्हेंबरला सरकारवर एक मोठी कारवाई सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून होईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आता भावनाताई ज्या लोकायुक्तमध्ये गेल्या होत्या, लोकायुक्तांनी सुद्धा नोटिसेस काढलेल्या आहेत. पण त्या नोटिसेस काढत असताना जे कोणी त्या पदावर आज आहे त्या पदाला नोटिसेस काढलेल्या आहेत. या यादीत कदाचित तुम्ही म्हणताल शिरसाटांचं नाव दिसत नाही. शिरसाट चेअरमन राहिलेले नाहीत. शिरसाट फक्त मलिदा खाण्यासाठी काही काळासाठी चेअरमन झाले होते. त्यांनी तो मलिदा खाल्ला, इलेक्शनमध्ये तो पैसा वापरला, ते सत्तेत आले, त्यांना भेट त्यांच्या नेत्यांकडून मंत्रिपदाची मिळाली, त्या मंत्रिपदाला सुद्धा न्याय ते देत नाहीत. त्यामुळे त्यांचं नाव आत्ता नसेल, पण पुढे जाऊन जेव्हा सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये कार्यकर्त्या म्हणून आणि सामाजिक काही लोक म्हणून त्यांनी जी नावं घेतली जाते त्याच्यामध्ये शिरसाटांचं नाव घेतलं जाणार, त्यांचं नाव याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार. त्यामुळे आता लोक आयुक्ताला सुद्धा ही इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात हा विषय चालत असल्यामुळे तिथं सगळे पुरावे आणि सुप्रीम कोर्टाने यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे आता लोक आयुक्त सुद्धा त्याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून एक योग्य असा निर्णय घेईल असा विश्वास त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं. आता पुढे दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळी असल्यामुळे कुठेही आम्ही तिथं आंदोलन करणार नाही. पण जशी दिवाळी संपेल तिथं नक्कीच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विषयाला पूर्णत्वास नेऊन, म्हणजे आता ही 3री आमची पत्रकार परिषद आहे, पण 4थी पत्रकार परिषद ही तिथं शिरसाटांना घरी बसवल्याशिवाय, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
पण एक सांगतो की मराठी मीडियाच्या मदतीने, तुमच्या सर्वांच्या मदतीने, स्थानिक भूमिपुत्रांच्या मदतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सरकारली जो उत्मात लावला होता, तर या राज्य सरकारचे म्हणजे सामान्य लोकांचे तिजोरीमध्ये असणारे 5,000 कोटी रुपये हे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं वाचवले आहेत. आणि ही फाईल बघितली तर हा आकडा 5,000 कोटीवरच थांबतो असं समजू नका. हा आकडा 70 ते 80,000 कोटी रुपयेपर्यंत जाणार आहे. ही मात्र फक्त सुरुवात आहे. त्यामुळे आम्हाला ज्याच्यासाठी आमच्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने निवडून दिलं, आमच्यावर जे लोक तिथं विश्वास ठेवतात, आम्ही ज्या निष्ठेने महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी तिथं काम करतो, त्यांची सेवा देतो, त्याला यश आले. 5,000 कोटी रुपये आता आम्ही वाचवलेत आणि पुढे जाऊन ते 70,000 कोटीपर्यंत आकडा जाईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. दादा, एक वेगळा प्रश्न आहे. खरं तर सायबर प्रकरणामध्ये बोलू आता. मी वकील स्वप्नील सरांना विनंती करतो की तुम्ही कोर्टामध्ये होता, कोर्टाने